जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले आता। आषाढी एकादशीचा सोहळा झाल्यानंतर आता भाविकांनी पंढरपूरमधून परतीची वाट धरली आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आषाढीच्या सोहळ्यानंतर आता भाविक ऊर्जा घेऊन आपल्या गावी परतताना दिसतात। भाविक जरी पंढरपूरला निरोप देत असले तरी संतांच्या पालख्या पौर्णिमाच्या दिवशी गोपाळकाला केल्यावरच पंढरपूर सोडतील। आषाढी एकादशीचा सोहळा झाल्यानंतर भाविकांनी आता पंढरपूरमधून परतीचा प्रवास सुरू केलेला आहे। लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आषाढीच्या सोहळ्यानंतर आता भाविक ऊर्जा घेऊन आपल्या गावी परतीच्या वाटेवरती आहेत। संकेत कुलकर्णी माझे सहकारी पंढरपूरवरून थेट आपल्यासोबत जोडले गेले। संकेत, आषाढी वारीचं संपूर्ण चित्रण जे आहे तुझ्या माध्यमातून आपल्या एनडीटीव्हीच्या सगळ्या प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे। आता आषाढीचा एकादशीचा सोहळा संपन्न झाल्यानंतर वारकरी परतीच्या वाटेवरती निघालेले आहेत। आता सध्या पंढरपूरमधलं वातावरण कसं आहे? खरंच एक पंढरपुरामध्ये एक भावनिक वातावरण आता असलेलं दिसतंय। आषाढीचा सोहळा झाला, 28 ते 30 दिवस जे वारकरी मैलोन मैल प्रवास करून एकादशीच्या सोहळ्यासाठी पायी पंढरपूरला येतात। ऊर वारा पाऊस याची तमा न बाळगता पंढरपूरला येतात आणि आल्यानंतर केवळ विठुरायाच्या एका दर्शनाची आस त्यांच्यामध्ये असते। विठुरायाचं दर्शन झालं तर ठीक, नाही तर शिखर दर्शन असेल, चंद्रभागा स्नान असेल, असे जे धार्मिक परंपरेचे कार्यक्रम आहेत हे कार्यक्रम करून एकादशीचा सोहळा हा संपन्न करतात आणि हा सोहळा संपन्न करून परत एक वर्षभराची नवी आध्यात्मिक ऊर्जा खरं तर विठ्ठलाकडून हे वारकरी घेऊन परतीच्या मार्गावर जात असतात आणि याच परतीची वारी ओसरायला आता पंढरपुरातून सुरुवात झाली। जे लाखो भाविक आले होते ते आता पंढरपुरातून परतताना दिसतात। आपण चित्रामध्ये पाहू शकतो की हे वारकरी भक्त आता पंढरपुरातून आपल्या आपल्या गावांकडे निघालेत। 30 दिवसांपासून घरापासून दूर राहिलेले हे वारकरी भक्त आता आपल्या गावी चाललेत आणि गावी जात असताना पुढच्या वर्षीच्या आषाढीची ओढ खरं तर या भक्तांना आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, वर्षभरासाठी आपण वारीसाठी आला होतात, आता निघालाय, काय भावना आहेत? वर्षभराची ओढ आहे। आम्हाला विठ्ठलाने बोलवलंय, आम्ही आलो तर आम्हाला एक नंबरची सेवा मिळाली। सगळीकडून सगळं सहकार्य चांगलं मिळालं, सगळं एक नंबर टापटीप मिळालं आम्हाला। देवाने बोलवलं, आमचं दर्शन पण लवकर झालं। काही नाही, चांगली व्यवस्था झाली। आम्हाला देवाने सगळं दिलं, आपल्याला काही कमी नाही। आता पुढच्या वर्षी सुखाच राहिलं तर या म्हणला पांडुरंग। पुढच्या वर्षी सुखानं परत एकदा या पांडुरंग, अशी भावना या वारकरी भक्तांमध्ये आहे। आज जरी वारकरी पंढरपुरातून परतत असले तरी संतांच्या ज्या पालख्या आहेत ते पौर्णिमे दिवशी 21 जुलैला गोपाळपूरचा गोपाळकाला आणि विठ्ठलाची भेट झाल्यानंतर पंढरपुरातून परततील। तृप्ती, आत्ता ज्या भाविकांच्या भावना आहेत त्या उत्साहपूर्ण वातावरण, उत्साहामध्ये पंढरपूरमध्ये पोहोचल्या आणि पंढरपुरामध्ये पंढरीचं दर्शन घेतलं। मात्र आता परतताना सगळेच भाविक भावनिक झालेले आहेत। हे तू आत्ता ज्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यामधून स्पष्ट होत आहे। मात्र काही पालख्या आता पंढरपूरमध्ये थांबलेल्या सुद्धा आहेत। काल्याचं कीर्तन झाल्यानंतर त्या निघणार आहेत। कोणकोणत्या पालख्या या ठिकाणी मुक्कामी असतात आणि कशा पद्धतीने त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो? संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई, संत एकनाथ, चांगवटेश्वर देवस्थान, रुक्मिणी माता आणि निळोबरा या ज्या मानाच्या 10 संतांच्या पालख्या आहेत, या सर्व संतांच्या पालख्यांचा मुक्काम जो आहे तो 21 जुलै रोजीच्या पौर्णिमेपर्यंत राहतो। 21 जुलै रोजी गोपाळपूरला गोपाळकाला होतो। यानंतर दुपारी ह्या सर्व संतांच्या पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी विठ्ठल मंदिरात जातात आणि विठ्ठलाची भेट घेतल्यानंतर या सर्व पालख्या पंढरपुरातून परतीच्या वारीकडे लागतात आणि पंढरपूरचा निरोप घेत असतात। निश्चित संकेत, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी आणि या ठिकाणची दृश्य थेट पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल।